गेल्या काही दिवसापासून खोपोलीमध्ये मंगेश काळोखे हत्या प्रकरण गाजतंय। या प्रकरणामध्ये एकनाथ शिंदे यांनी काळोखे कुटुंबियांची भेट घेतली आहे। ते सांत्वन करण्यासाठी खोपोली इथं पोहोचले। राष्ट्रवादीच्या कडून एका शिवसैनिकाची निवडणुकीत पराभूत केल्यानंतर राग येऊन कुटुंबातल्या प्रमुख व्यक्तीवर हल्ला करत हत्या करण्यात आली। मंगेश काळोखे असं हत्या करण्यात आलेल्या शिवसैनिकाचं नाव आहे। त्याची राष्ट्रवादीच्या कडून हत्या करण्यात आल्याचा आरोप केला जातोय। या निमित्तानं काळोखे कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी एकनाथ शिंदे खोपोली इथं पोहोचले। अजेश नाडकर आमचे सहकारी प्रतिनिधी या निमित्तानं जोडले गेले आहेत। शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची हत्या झाली। या प्रकरणात एकनाथ शिंदे यांनी कुटुंबियांचं सांत्वन केलंय, पण या पुढे काय होणार आहे? या हत्ये प्रकरणाला आज जवळपास 24 तासाहूनचा कालावधी उलटलेला आहे। मंगेश काळोखे यांची हत्या जी आहे ती काल 7 वाजताच्या सुमारास सकाळी झाली होती आणि त्यानंतर या हत्ये प्रकरणी 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या हत्ये प्रकरणी आज उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। काळोखे कुटुंबियाची जी आहे या ठिकाणी बैठक त्यांनी सांत्वन केलेले आहे। त्यांच्याशी या हत्ये प्रकरणाची चर्चा केलेली आहे। पोलिसांचा तपास योग्य दिशेने चालू आहे का या संदर्भात देखील विचारणा केली। मात्र काळोखे कुटुंबाकडून जे आरोपी आहेत त्यांना कठोर कारवाई करा अशा पद्धतीची विनंती जी आहे ती एकनाथ शिंदे यांना करण्यात आलेली आहे। एकनाथ शिंदे यानंतर पोलीस अधीक्षक अंजल दलाल असतील यांच्याशी देखील चर्चा करणार आहेत। या संपूर्ण घटनेत आपण पाहिला तर सातत्याने अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो शिवसेनेच्या नेत्यांकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर केला जातो। अजेश मला असं वाटतंय कदाचित आपण एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया मिळवण्याच्यासाठी चालता आहात, त्यामुळे आपल्याला बोलताना दम लागतोय। आपण एक थोडासा श्वास घ्या। माझा पुढचा प्रश्न तोपर्यंत आपल्यासाठी असा आहे की हे सगळं प्रकरण राष्ट्रवादीनं घडवलं आहे असा आरोप भरत गोगावले करतायत। त्या अनुषंगाने शिंदेंनी काही प्रतिक्रिया आता व्यक्त केली आहे का ते करणार आहेत? तर आता पाहिली तर आता एकनाथ शिंदेनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया केली नाही। मात्र एकनाथ शिंदेजी ज्या वेळेला काळोखे कुटुंबियांचे सांत्वन करीत होतं त्यावेळेसच कुटुंबांनी जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे यांचं नाव जे आहे आरोपपत्रात असल्याने त्यांचं नाव देखील सांगण्यात आलेले आहे की यांनीच जो आहे तो कट रचला होता आणि याच्यातून या कटामधूनच ही हत्या झालेली आहे। देवकर कुटुंब आणि काळोखे कुटुंब जे आहेत ते राजकीय प्रतिस्पर्धी अनेक वर्षापासून आहेत आणि देवकर कुटुंबातले जे उमेदवार होते त्यांचा पराभव झाला आणि पराभवाचा राग जो आहे तो मनात ठेवण्यात आला आणि त्याचमुळे मुलगा असेल वडील असेल आणि हा कट्टाचा जो आहे तो रचला कट आणि त्याच्यातून ही हत्या झालेली आहे। आणि या प्रकरणी एक मिनिट बघ, पुढचा प्रश्न इथे असा उपस्थित राहतो की देवकर आणि काळोखे जर यांच्यामध्ये इतकं राजकीय वैमनस्य होतं तर काळोखे कुटुंबात नगरसेविका निवडून आल्याच्या नंतर त्या कुटुंबाला संरक्षण का पोलिसांनी दिलं नाही? सर या 2 दिवसा अगदी म्हणजे निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्याच्या नंतर काळोखे कुटुंबातील मानसी काळोखे हे विजयी झाले आणि त्यानंतर जे आहेत ते स्टेटस ठेवण्यात आले आणि स्टेटस हे वादग्रस्त होते आणि त्यामुळे मंगेश काळोखे जे आहेत ते पोलीस स्टेशन मधून जाऊन त्यांची तक्रार दिली आणि मात्र PI हिरे यांनी दुर्लक्ष केल्याचा थेट आरोप जो आहे तो आता देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर जो आहे ती कुटुंबांनी सांगितला कोणतीही प्रकारची दखल त्या तक्रारीची पोलिसांकडून घेतली गेली नाही आणि त्यांच्या पोलिसांच्याच हलगर्जीमुळे अशा पद्धतीची हत्या झाली। जर त्याच वेळेला देवकर कुटुंबातल्या सदस्यांना बोलून जर समज दिला असता तरी ही हत्या झाली नसती असं मत जे आहे ते कुटुंबातल्या लोकांनी एकनाथ शिंदे यांच्या समोर मांडलं। सर बिलकुल अजेश, तुम्ही अत्यंत महत्त्वाची माहिती आत्ता दिली। ती अशी आहे की काळोखेंनी आपल्या जीविताचं संरक्षण करण्याच्या संदर्भातले मुद्दे हे पोलिसांकडे मांडले होते, मात्र तिथल्या स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना त्याकडे दुर्लक्ष केलं। पटकन आता एक जाता जाता आज शेवटचा प्रश्न विचारतो। या सगळ्या प्रकरणावर तुम्ही एकनाथ शिंदेंना जरूर विचारा की ते काय करणार आहेत। त्यांच्या लेखी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करायला हवं का, हा प्रश्न त्यांना जरूर विचाराल। सर आताच आपण पाहिलं तर गावामध्ये मोठी गर्दी जी आहे
या ठिकाणी ग्रामस्थांची झालेली आहे. त्यांच्या समोरच या प्रकरणात पोलीस अधिकारी जरी दोषी असेल तरी त्यांच्यावर कारवाई केली जाईल. हा गुन्हा जो आहे तो फास्ट ट्रॅकवर चालवण्यात येईल अशा पद्धतीचं मत जे आहे ते सर्वांसमोर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठीक. सांगितलेले आहेत आणि त्यामुळे सर्वांचा विश्वास एकनाथ शिंदेवर आहे की ठीक आहे. याच्यातून या कुटुंबाला न्याय मिळू शकतो. धन्यवाद राजेश, आपण या बातमीचा पाठपुरावा करत राहा.